कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं काय झालं, बोला ना दोघींपैकी कोणीतरी, माझं तोंड काय बघत बसलाय? आई ते ऍक्च्युली अखिल आणि तनयाचं भांडण झालं होतं म्हणून तनया इथे झोपली होती। हो ना तनया? हो 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 आई, भांडलात तुम्ही? पण इथे येऊन झोपावं लागेल एवढं भांडावंच कशाला नवऱ्याशी म्हणते मी? अखिल म्हणजे पण ना, ठीक आहे मी बोलते त्याच्याशी, हा डोंट वरी। आई आई एक मिनिट, तुम्ही नका बोलू। माझा मुलगा आहे तो, मी का नको बोलू? नाही नाही म्हणजे तसं नाही, आता कसं आहे, तुम्ही जर अखिलशी डिरेक्टली जाऊन बोललात ना तर बाहेर लोकांना वाटेल की तुम्ही त्यांच्या संसारात ढवळाढवळ करताय। तनयाचा सासूरवास होतोय असा कुणाचा समज नको व्हायला म्हणून म्हणते, नका बोलू। त्यापेक्षा मी एक काम करते ना, मी बोलते अखिलशी, है ना? तनया जा, जाऊन आवरून घे। अगं जा, बोलू आपण नंतर। आई मी पण आलेच। थांब जरा। तनया तुझा प्रत्येक शब्द झेलतेय, का आणि कशासाठी मला माहित नाही, पण तुझं जे काही चाललंय ते मला पक्क माहिती आहे। आई माझं काहीच चाललं नाहीये। बाबडी समजतेस मला? नाही, तुझं हे खोटं खोटं गोड गोड बोलणं आहे ना, ते इतरांवर जादू करून जाईल। मी सासू आहे तुझी, मला काही फरक पडत नाही। आणि तुझी जी काही कटकारस्थानं चालू आहेत ना, ते आज ना उद्या मला कळतीलच। आई माझ्या कटकारस्थानाची माहिती करून घेण्याच्या नादात या जादूचा परिणाम तुमच्यावर झाला तर? असा कुठल्याही जादूचा परिणाम होत नसतो माझ्यावर। तेव्हा तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, कधीच पूर्ण होणार नाही, लक्षात ठेव। तुम्हाला कल्पना नाही आई, तुमचा ओरडा मला किती गोड लागतो ते। मी फक्त स्वप्न रंगवणार नाही, ती स्वप्न मी खरी पण करणार आहे। मी सांगतोय ना तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। अरे पण मी सांगते ना आई स्ट्रॉंग आहे। मी पण म्हणते आई स्ट्रॉंग आहे। मी बोलतोय ना बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। आई स्ट्रॉंग आहे म्हणतो तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। बाबा ऑफिसला जातो, बाबा जिमला जातो, सकाळपासून एवढं काम करतो, समजत नाही तुम्हाला बाबा स्ट्रॉंग आहे म्हणून। पण मी सांगते ना आई किती काम करते, न दमता काम करते। आणि सकाळी पहाटे उठून आपल्यासाठी टिफिन बनवते, बाबासाठी टिफिन बनवते, सगळ्यांची कामं करते, झाडू पोछा मारते, घर साफ करते, एवढं काम करणार मग आई स्ट्रॉंग असणार। अरे बाबा सुद्धा भरपूर गोष्टी आणते की नाही आपल्याला, तरी पण तो थकतो का? उलट घरी येऊन तो आईची मदत करतो, आपल्यासोबत खेळतो, मग बाबा स्ट्रॉंग आहे। समजत नाही तुम्हाला? एवढं सगळे बाबा करतो म्हणजे बाबा स्ट्रॉंग आहे। आई स्ट्रॉंग आहे। अरे आई पण आहे। मी बोलतोय ना बाबा स्ट्रॉंग आहे, बाबा स्ट्रॉंग आहे, बाबा स्ट्रॉंग आहे। अरे सायलेन्स सायलेन्स सायलेन्स, काय हा? काय 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 झालंय? का भांडताय तुम्ही? हा बाबा तू स्ट्रॉंग, कोण स्ट्रॉंग येते? तूच ना। आई स्ट्रॉंग नाहीये ना, सांग ना मला, तू स्ट्रॉंग आहे ना, सांग ना। मी बोल मी अरे स्टॉप, एक सेकंड यार, सांगतो। हे बघा, इथे आम्ही म्हणजे आम्ही दोघेही स्ट्रॉंग आहोत। म्हणजे आई घरचं काम करते, म्हणजे कसं की आपल्याला खायला वगैरे मिळतं, हो की नाही? म्हणजे आई स्ट्रॉंग आहे। मी ऑफिसला जातो, बाहेरचं काम करतो, मग आपल्याला पैसे मिळतात,
म्हणजे मी पण स्ट्रॉंग आहे तसं दोघेही स्ट्रॉंग आहोत ना. असं कसं दोघे कसे महत्वाचे कोणतरी एकच महत्वाचं असणार ना. बाबा तू नीट सांग ना, आम्हाला काहीच कळत नाहीये. तू काय म्हणतोस ते आम्हाला नीट समजून सांग बाबा. आता हे बघ कसं आहे की घरचं काम पण महत्वाचं आहे हा, आणि बाहेरचं काम ते पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही शाळेत जाता शिकायला, हा मग ते पण महत्वाचं आहे ना. म्हणजे आपण सगळेच महत्वाचे आहोत, सगळेच स्ट्रॉंग आहोत. ओ बाबा काय म्हणतोयस ते आम्हाला कळतच नाहीये. नीट समजून सांग ना जरा प्लीज. हो बाबा तू काय म्हणतोय का तुलाच माहित नाहीये. नाही नाही तूच सांग. नाही आज strong आहे. बाबा किती आरडाओरडा चालला आणि काय भांडणं चाललेत बनी. आणि हे काय आहे, काय करताय इतका वेळ? तयारी नाही झाली काही? चला जा स्कूलला, चला रेडी व्हा. ओके वेळ आहात तुम्ही. अहो बघा ना, ह्यांना प्रश्न पडले की कोण जास्त स्ट्रॉंग आहे, आई जास्त स्ट्रॉंग की बाबा. मी काय आई तू सांग बाबा स्ट्रॉंग आहे की तू. कोण स्ट्रॉंग आहे तू आहे की बाबा आहे. मुलांनो, तुम्ही ती लाकडांच्या मुळीची गोष्ट ऐकली आहे का? आठवते ना, मी सांगितली होती. बरं सांगते. तर एकदा एक लाकूड तोडून आपल्या घरी येतो. खूप दमलेला असतो बिचारा. आणि समोर बघतो तर काय, त्याची 5 मुलं असतात आणि 5च्या 5 मुलं भांडत असतात एकमेकांशी. म्हणूनच एका लाकडाच्या काठीला सहज कोणी तोडू शकतं, पण जर त्याच काठ्यांची मुळी तयार केली तर त्याला कोणीही सहज तोडू शकत नाही. आणि त्याच लाकडाच्या मुळीला जर दोरीने घट्ट बांधलं तर ते लाकडं एकत्र येतात, एकमेकांमध्ये एकजीव होतात. मग ती मुळी म्हणजे काय झाली? आपली फॅमिली. आणि ती लाकडं कोण आहेत? तुम्ही, मी, बाबा आणि आपल्या घरातले सगळेजण. आणि ती सगळ्यांना बांधून ठेवणारी दोरी म्हणजे आपलं एकमेकांवरचं प्रेम, ज्यामुळे आपली नाती स्ट्रॉंग होतात. त्यामुळे आई स्ट्रॉंग की बाबा स्ट्रॉंग हे महत्वाचं नाही. म्हणजे खरं तर दोघेही स्ट्रॉंग असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं? नाती. आपल्यातली नाती स्ट्रॉंग असतात. आणि अशी स्ट्रॉंग नाती जेव्हा आपल्या पाठीशी उभी असतात ना, तेव्हा आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ दे, आपलं कोणीच काहीच बिघडवू शकत नाही. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्त्री आणि पुरुष दोघेही इक्वल असतात आणि दोघेही स्ट्रॉंग असतात. कळलं का? हो कळलं. बघितलं बाबा आईने कसं शिकवलं. नाही तर तू आम्हाला काही कळच नाही तुझ्यामुळे. चला आता उशीर होतोय, तयारी करायची ना, पळ. मुलांना समजवण्यात तुम्हाला 100 पैकी 100. पण जीव लावणं फक्त तुम्हाला जमतं, त्यात मला कदाचित कमी मार्क्स मिळतील. मला जीव लावायला जमतं हे तुम्हाला कसं माहिती? नाही, कारण तो पेपर मी अजून सोडवला नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.